निवृत्ती शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचाही वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। तर इथे काय नेमकी थीम असेल, कार्यक्रम कसा असेल? नक्कीच निखिल, आपण जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाचा हा दुसरा असा वर्धापन दिन आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दुसरा वर्धापन दिन जो आहे तो आता षण्मुखानंद सभागृहामध्ये साजरा केला जाणार आहे। आता आपण सध्या जर षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेरची जर परिस्थिती बघितली तर ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, कारण की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाकडून जे आहे ते विधानसभेचं रणशिंग जे आहे ते आज फुंकलं जाणार आहे। त्याचसोबतच संपूर्ण जे नवनिर्वाचित जे खासदार, जे ठाकरे गटाचे 21 पैकी 9 खासदार जे निवडून आलेले आहेत त्या खासदारांचा देखील सन्मान जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। त्याचसोबतच ठाकरे गटाच्या नवीन सदस्य नोंदणीचा शुभारंभ देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे, कारण 2024 ते 2027 पर्यंतचा संपूर्ण काळ जो आहे तो निवडणुकीच्या काळामध्ये ठाकरे गटाला ही सदस्य नोंदणी जी आहे ते कामाला येणार आहे। आपण सध्या षण्मुखानंद सभागृहाची बाहेरची जर परिस्थिती बघितली तर आता सध्या जे आहेत ते काही पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी बाहेर जमा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबतच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला असलेला पाहायला मिळतोय। त्याचसोबतच काही पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। 6 वाजल्यापासून या सभागृहामध्ये जे आहे ते सर्वांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुठून आलेला आहात? शिवसेनेचा दसरा मेळावा ज्या पद्धतीने साजरा होतो तसाच वर्धापन दिन साजरा होतोय, काय भावना आहेत? नक्कीच आम्ही शाहूवाडी धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर षण्मुखानंद सभागृहामधून थेट ही दृश्य आपण पाहत होतो। इथे ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे।